वृश्चिक राशी डिसेंबर 2025. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी डिसेंबरचा हा शेवटचा महिना करिअर, आर्थिक, आरोग्य व विद्यार्थी वर्गासाठी कसा असेल? चला तर मग जाणून घेऊयात. या महिन्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीत शुक्र आणि सूर्य हे एकत्र येत आहेत. यामुळे शुक्रादित्य योग तयार होईल. या योगामुळे काही लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत हा महिना पाहिला असता वृश्चिक राशींच्या लोकांसाठी डिसेंबर हा महिना मिश्र फळ देणारा ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धापेक्षा पहिला भाग हा शुभता आणि सौभाग्य घेऊन येईल. त्यामुळे या काळात नोकरी करण्यासाठी अनुकूल ठिकाणी बदली आणि पगारात वाढ होण्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात तुम्हाला हवे तसे यश मिळेल. या संदर्भात केलेल्या छोट्या मोठ्या सहली ह्या आनंददायी आणि फायदेशीर ठरतील. 6 डिसेंबर रोजी बुध राशीचे वृश्चिक राशीत भ्रमण हे तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल आणि तुम्हाला धोरणात्मक कामे हाताळण्यास मदत करेल. 7 डिसेंबर रोजी मंगळ ग्रहाचा धनु राशीत प्रवेश हे तुमच्या महत्त्वाकांक्षेला चालना देईल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि करिअर विकासात धाडसी पावले उचलण्यास प्रोत्साहन मिळेल. महिन्याच्या मध्यात सूर्याचे धनु राशीत होणारे संक्रमण तुम्हाला उत्पन्न वाढ, व्यावहारिक कामगिरी आणि दीर्घकालीन स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. संवाद अधिक स्पष्ट आणि थेट असेल, ज्यामुळे कामाशी संबंधित आव्हाने सोडवणे सोपे होईल. बेरोजगार लोक या काळात प्रयत्न करतील तर त्यांना हवी तशी नोकरी मिळू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या संबंधित लोकांसाठीही हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धकांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जाऊ लागू शकते. विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना पाहिला असता या महिन्यात तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे, कारण शनीच्या संक्रमणामुळे अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाबाहेरील विषय निवडू शकता, पण त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. तुमच्या मुख्य अभ्यासक्रमाबाहेरील संशोधनात तुम्हाला रस असू शकतो. दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या निकालांमध्ये विलंब होऊ शकतो याची जाणीव ठेवा. सोशल मीडिया किंवा मित्रांमुळे तुमच्या अभ्यासात एकाग्रतेचा अभाव असू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. जर त्यांना एखाद्या खेळात विशेष रस असेल तर त्यांना उच्चस्तरीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचा विचार करा. कुटुंबाच्या बाबतीत हा महिना पाहिला असता कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या कालावधी हा अनुकूल राहील. घरात धार्मिक वातावरण असेल. एखादे धार्मिक कार्य होईल किंवा धार्मिक कार्याचे नियोजन होईल. एखादे मंगल कार्यही ठरू शकते. आपल्या परिवारासह धार्मिक स्थळे भेटी देण्याचे योग बनत आहेत. कुटुंब परिवारातील निरनिराळ्या कारणांसाठी खर्चाचे प्रमाण जास्त राहील. तसेच लहान सहान कारणांवरून गैरसमज होऊन वादविवाद घडल्यामुळे रंगाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी वादविवादापासून दूर राहा. कुटुंब परिवारातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्याल आणि आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल.